बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत धक्कादायक बातमी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये विषारी दारू प्यायल्यानं तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पिंपरीतल्या दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती। त्यात फुगेवाडीतील अक्षय अवसरमल, सौरभप्पा भंगारी आणि भीमाप्पा पुजारी अशी मृतांची नावं समोर आली आहेत। बंदी असलेली हातभट्टीची दारू प्यायल्यानंच मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। आज पुन्हा पुण्यातील काळेपडळ भागात 3 आणि हडपसर भागामध्ये 2 अशा 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। ही विषारी दारू योगेश वानखेडेनं बनवली होती। ती दारू पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकली गेली होती आणि त्यामुळे ज्यांनी ही दारू प्यायली त्यांना तोंडाला फेस येऊन त्यांचा मृत्यू झालाय। अशोक वानखेडे, माफ करा योगेश वानखेडे हा सराईत दारू विक्रेता असून याआधी अनेक गुन्हे त्याच्यावरती नोंदवले गेलेत आणि त्याला पोलिसांनी अटकही केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पिंपरी चिंचवडमधून मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत आणि हडपसरमधून मिकी घई आपल्याला अधिक अपडेट देतील। सुरुवातीला आपण मंदारकडे जाऊयात। मंदार, 13 जणांचा विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झालेला आहे। स्थानिकांचं या सगळ्या प्रकरणामध्ये काय म्हणणं आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा आता पुढचा तपास कसा सुरू आहे? तर मंदार गोंजारी यांच्याशी सध्या संपर्क होऊ शकत नाही। आपण हडपसरमध्ये जाऊयात। मिकी घई सध्या आपल्यासोबत आहे। मिकी, विषारी दारू प्यायल्यानं 13 जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। या सगळ्यामध्ये ही विषारी दारू त्या लोकांपर्यंत पोहोचली कशी, त्यानंतर त्यांना काय त्रास झाला, स्थानिकांनी या सगळ्या संदर्भात काय सांगितलंय आणि पोलीस काय तपास करतायत? प्रज्ञा, पुण्यातील हडपसर परिसरातील पांढरेमळा या वस्तीत मी सध्या आहे आणि जिथून ही दारू विकत जात होती त्या ठिकाणी मी आहे। आणि इथं जर आपण बघितलं तर या पत्र्याच्या शेडमध्ये, वस्तीच्या मधोमध हे पत्र्याचं शेड आहे आणि इथं ही दारू विकली जात होती। इथं जर आपण बघितलं तर हे प्लास्टिकचे कॅरी बॅग्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। या कॅरी बॅग्समध्ये ही विषारी दारू या ठिकाणी विकली जात होती आणि या संदर्भातली माहिती पोलिसांना होती असं स्थानिकांचं म्हणणं आहे। आणि आता रोज बघितला तर या विषारी दारूमुळे या वस्तीतील जवळपास 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे, नाराजगी आहे। पोलिसांना हे सगळं माहिती होतं इथं दारू विकली जाते असं स्थानिकांचा आरोप या ठिकाणी आहेत। इथं काही लोक दिसत आहेत या वस्तीतील, त्यांच्याशी बोलत। ताई, तू कुठं राहतेस ताई? इकडं. बरं, इथं दारू विकते, तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे का? हो. बरं, मग पोलिसांना हे माहिती नव्हतं का माहिती होतं? अडचण काही नाही, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही। जनरल इथं लोक यायची दारू घ्यायला? मग दारू पोलिसांना हे माहिती होतं का? कधी तक्रार दिली का इथं लोक येतात दारू पितात? हा, माहित होत। पोलिसांना हे माहिती आहे, म्हणजे कधी कारवाई होत नाही? मग होती ना। मग पोलिसांना हे सगळं माहिती होतं, सगळं होतं, तर मग इथं हे अशा दारूचा इल्लीगल धंदा कसा सुरू होता? ते मला नाही माहित। ते नाही माहित मला। म्हणजे लोकांनी वस्तीतील तक्रारी दिल्या होत्या? नाही, हे नाही माहित मला वस्तीतल्याने दिले की नाही। आपण तर नाही दिलेलं कधी। तुम्ही नाही दिली, पण पोलिसांना हे माहिती होती? पोलीस इथं येत होते का पहिले? तुम्ही पोलिसांना बघितलंय? म्हणजे आता तुम्ही घाबरताय का बोलायला? नाही, घाबरायचा विषय नाहीये, पण जे खरं ते, कारण की आम्ही सकाळी जातो 7 वाजता आणि संध्याकाळी 9 वाजता येतो घरी। म्हणजे इथं दारूचा अड्डा चालत होता? तिथं आता नाहीये, बंद आहे ते। आता हे मला पण ते बंद आहे। पोलीस आता आले होते का इथं? आता नाही आलेले। रात्री आलते वाटतं। रात्री आले पोलीस। याच्या अगोदर जेव्हा तुम्ही तक्रार देता तेव्हा येत नाहीत का पोलीस? इथं लहान लहान मुलं दिसत आहेत आणि वस्तीच्या मधोमध ही अशा पद्धतीने दारूचा गुत्था, दारूचा अड्डा सुरू आहे। नाही, मला याच्या नाही माहिती एवढं। म्हणजे यामुळे याच्यामध्ये एवढं म्हणजे लक्ष नाही देत। इथं थोडस भीती वाटते का या सगळ्यामुळे? लोक बोलायला घाबरतात दिसतं? नाही, आम्हाला काही भीती नाहीये। नाहीये, भीती नाहीये। पण आता 4 जणांचा मृत्यू झाला या दारूमुळे, तुम्हाला माहिती आहे का? नाही, याला जबाबदार पोलीस आहेत असं वाटत नाही का? पोलिसांना माहिती असून देखील अशा पद्धतीने दारू विकली जाते इथं? आता ते त्यांचा प्रश्न, आता मी काय बोलणार आहे?
अक्षरशः वस्ती जेव्हा मी फिरतोय तेव्हा अनेक महिला म्हणतायत की पोलिसांना या संदर्भात माहिती होते. हडपसर पोलिसांची ही जबाबदारी होती की इथं कारवाई करायची, मात्र वारंवार तक्रार देऊन सुद्धा इथं कारवाई होत नाही. म्हणजे अर्थात इथं लोकांमध्ये भीती आहे, लोक सांगत नाहीत का तर ते परत पुन्हा एकदा वाद होतील, त्यांना इथंच राहायचं आहे. मात्र आत्ता जर या परिसरात बघितलं तर प्रज्ञा इथं लोकांची गर्दी दिसते आपल्याला. का तर इथं या वस्तीत 1-2 नाही तर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. जे अनेक घरं बंद आहेत ना ते सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत, नाही तर मृतदेह घेऊन अंत्यविधीसाठी गेलेले आहेत. अशी परिस्थिती या पांढरे मळ्यातली दिसतीये. मी तुम्हाला इथं पुन्हा दाखवतो. पुढं आलो तर आपल्याला इथं सुद्धा एक अंत्यविधी या ठिकाणी चालू आहे. इथं देखील लोक थांबलेली आहेत आणि आपण बघतोय पुढं या पांढरे मळा, हे बघा लोकांची गर्दी. याच्यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की या वस्तीमधले जे लोक आहेत ते तिथून दारू पित होते आणि विषारूदारी असल्यामुळं 1-2 नाही तर एका दिवसात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 ते 2 जण अजून सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. वेगवेगळे त्रास त्या ठिकाणी त्यांना होत आहेत आणि अक्षरशः लोक हैराण झालेली आहेत. आपण पुढं जाऊन काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूयात, जे लोक इथं त्यांचे नातेवाईक आहेत, कोण आहेत. दादा, काय नक्की झालं होतं? इथं जवळच एक दारूचा अड्डा दिसतोय. हो, ते काहीतरी दारूचा त्रास झाला वाटतं त्यांना. दारूचं झालं का कसं झालं ते नाही सांगू शकत, पण त्यांना त्रास होता. ते दवाखान्यात नेलं, ॲडमिट केलं होतं. तिथल्याच डॉक्टरांनी काय सांगितले, रिपोर्ट वगैरे बघून त्यांनी सांगितलं की दारूमुळे यांना त्रास झालेला आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. एकच दिवसात किती लोकांचा मृत्यू झाला या वस्तीत? ते 3 ते 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 2-3 ॲडमिट आहे अजून. हो हो. या जे दारूची गुत्था आहे त्याच्या संदर्भात कधी तक्रार दिली नाही का स्थानिकांनी वस्तीत? नाही, त्याचा एवढा काही त्रास नाही झाला कोणाला, कारण त्यांचा त्रास नव्हता. ते आतमध्येच बसायचे, त्यामुळे त्रास नव्हता. पोलिसांना माहिती होतं का पण हे? हो, माहिती होतं ना. कुणाला? तेवढं नाही सांगू शकत आता. पोलिसांना माहिती? हो, पोलीस यायचे का या वस्तीत? यायचे ना. कधी कारवाई नाही केली त्यांनी इलिगल दारूच्या? नाही, या भरपूर वेळा कारवाई केलेली आहे. कारवाई चालू कसं होतं आता? लपून वगैरे करायचे. लपून तर होऊ शकत नाही वस्तीमध्ये. पोलिसांना तर कल्पना, इकडे तिकडे यायचे नाही का, इकडे तिकडे लपून ही वगैरे. जबाबदारी पोलिसांची वाटत नाही का तुम्हाला? आता पोलिसांनी ते करायचंच तर आधीच केलं असतं त्यांनी पण. म्हणजे त्यांना करायचंच नव्हती कारवाई. हा, ते एवढं काय सांगू शकत नाही. आता त्यांना करायची होती. लोक बघतोय आपण अशा पद्धतीने इथं याच वस्तीत मी सांगतोय प्रज्ञा, 1-2 नाही तर 4-4 जणांचा, एकच घरातले तर 2 भाऊ आणि एका बहिणीचा मुलगा, अशा पद्धतीने 3घांचा मृत्यू झालेला आहे. अत्यंत शोकाकुळ वातावरण या सगळ्या वस्तीमध्ये सध्या दिसतोय आणि आपण आणखीन काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूयात. अजय, 1 मिनिट. थोडं काय परिस्थिती आहे हे सध्या? मिकी, तू जे दाखवतोयस, तू जे सांगतोयस ते अत्यंत धक्कादायक आहे. आणि जसं तू म्हणालास की पोलिसांना या सगळ्याची कल्पना होती असं स्थानिक लोक तिथून सांगतायत. लहान मुलं आजूबाजूला वावरतायत आणि भर वस्तीमध्ये दारूचा हा अड्डा सुरू होता. मिकी, सोबत राहा. आपण पिंपरी चिंचवडमध्ये जाऊयात. मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार, लोक पुढे येऊन सांगतायत की दारूमुळे यांचा मृत्यू झालेला आहे आणि प्रचंड राग स्थानिकांमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. हडपसरमधली गंभीर परिस्थिती आपण पाहिली. पिंपरी चिंचवडमध्ये काय चित्र आहे? मृत्यूचा आकडा वाढत चाललेला आहे. पोलिसांनी सांगितलेला आकडा हा इथल्या लोकांना मान्य नाहीये. आपण इथल्या लोकांशीच बोलूयात. आता पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये आपण आहोत. इथं किती मृत्यू झालेले आहेत? पोलिसांचं म्हणणं आहे की इथे 5 मृत्यू झाले. या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 12 मृत्यू झालेले आहेत. पुण्यातले मृत्यू वेगळे, पुण्यातले मृत्यू वेगळे आहेत. या गावातले 12 मृत्यू झाले, या गावातले 12 मृत्यू आणि या वस्तीमधले 4 आहेत. या वस्तीमध्ये जिथं आपण आहोत तिथे त्यातले 4 लोक आहेत. पोलीस म्हणतायत की काही वेगळ्या कारणामुळे पण झालेत. सगळ्यांचा पॅटर्न एक आहे. काय घडलंय नक्की? तुमचा भाऊ होता? माझा भाऊ होता. कसा मृत्यू झालाय त्यांचा? तो काय, तो दारू प्यायला होता. 12-1 वाजता गेला तो दारू प्यायला. मग तो आला घरी, मग थोडा आराम बिराम केला. मग नंतर रात्री पण त्याला त्रास व्हायला लागला, एकदम घाम बिम सुटला. त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलं. डायरेक्ट तोंडातनं फेस सुरू झाला. फेस आला. तुमचं कोण होतं? मेहुणे होते माझे. तुमच्या मेहुण्याचा मृत्यू पण असा हो, फेस आल्यामुळं झाला. हातभट्टी पेली होती त्यांनी. फेस आल्यामुळे झालं. हे जे आहे तर हे इथं कधीपासून सुरू होतं? पोलीस यायचे कधी इथे? पोलीस येत असतील आणि जात असतील, येऊन बघून जात असतील. नाही, येत होते म्हणजे मला विचारायचं आहे की कारवाई होती का? या ठिकाणी दारूच्या धंद्यांवरती पोलिसांची कारवाई कधीही झालेली नाही, कधीच झालेली नाही. आणि हे धंदे राजरोज चालू होते.
आणि हे पोलिसांना पण माहिती आहे, त्या प्रशासनाला पण पूर्ण माहिती आहे की या ठिकाणी धंदे चालू आहेत म्हणून. त्यांना ते पूर्णपणे अभय दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे हा धंदा चालू होता. ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा घडलं तेव्हा पोलिसांनी जे काही घडलंय ते व्यवस्थित दिली माहिती नक्की, कारण पोलीस आता म्हणतात 5च मृत्यू. प्रत्येकाला आपापल्या कारणानुसार दिले. दारूचं कारण त्यांनी सांगितलं नाही. पोलिसांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे, पोलिसांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की हे वेगवेगळ्या कारणाने घडलेलं आहे, ते पूर्णतः चुकीचं आहे. हे एकाच कारणामुळे सगळं घडलेलं आहे. तुम्ही नगरसेवक आहात तिथले, तर तुमच्याकडे काय माहिती आहे, किती मृत्यू झाले? प्रथमेश अंदाज सांगू शकत नाही. आज 2 जण काहीतरी दगावलेले असं कळलेलं आहे. काल 4-5 जण, 8 जण काल आणि आज 2 जण काहीतरी वाशिममध्ये ॲडमिट आहे. अजून पूर्ण माहिती मिळाली नाही. नाही, हेच नागरिक सांगतायत की जवळपास 12 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. टोटल 12. नाही, काल 5 जण होते आणि आज सकाळी काहीतरी 3 असेल. हा, काल 8 होते. ही माहिती योग्य पद्धतीने समोर यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आलंच पाहिजे ना समोर. येत नाहीये जे ती. काय घडले ते समोर, जनतेसमोर आलं पाहिजे ना. नक्की मग काय इथं दारू विकली जात होती, या ठिकाणी पोलीस कधी येत होते का? पोलिसांचे राऊंड अधूनमधून होतं असं मला लोक सांगायचे, पण आता ते नेहमीच ते धंदा कंटिन्यू होता तिकडं. मग पोलिसांचं राऊंड व्हायचं तिकडे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे आहेत 2 नंबर पोलीस व्यवस्थित काम करत होते? पोलीस प्रमाणे ते त्यांचं काम करत व्यवस्थित होते. करत होते. हो. व्यवस्थित करत होते तर मग हे घडलं का? जे काय आता सुरुवातीपासून ते धंदा आज नाही, पहिल्यापासून सुरुवातीपासून ते धंदा आहेत. आज गेले बरेच वर्षापासून ते जबाबदारी कोणाची, तेव्हापासूनची की आत्ताची? ना. आता पहिले जे जबाबदार आहे तेच जबाबदार असतात. आता काय घडलं त्याला कोणी जबाबदार आहे? आता प्रशासन प्रशासन जबाबदार आहे. प्रश्नच नाही. ते कारवाई व्हायलाच पाहिजे ना. मग आता ते मरूनच दबाव यायला लागला वाशिमवरूनच की केसेस. आता मृत्यू कशाने झाला, दारूने. मृत्यू दारूचं दाखवत नाहीये ते. काय सांगा आता कशाने. हाँ, असे दाखवले. अटॅक आया है किसी को नहीं, क्या नॅचरल सब ह्याच्यामुळं झालं. त्याने दारू पिली नाही, त्याने तर दारूमुळे तर सगळं झालेलं आहे. पण डॉक्टर लोक बी जर असं रिपोर्ट द्यायला लागले तर मग कसं होणार? एकूण हे प्रकरण किंवा त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न कमी ते करण्याचा प्रयत्न डिपार्टमेंटचा आणि डॉक्टरचा बी. बरोबर आहे मंदार, आपण पाहतोय की स्थानिकांमध्ये प्रचंड राग आहे आणि अवैधरित्या ही हातभट्टीची दारू विकली जात होती, त्याचं सेवन केलं जात होतं आणि त्यामुळे आज पोलिसांनी सांगितल्यानुसार 13 जण आपल्या जीवाला मुकलेले आहेत. मंदार आणि मिकी, तुमच्या दोघांचेही आभार ग्राउंड रियालिटी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.